सत्य म्हणजे सत्यच लागतं. तर परमेश्वर फार अद्भुत कार्य करणारा आहे आणि फार काळजी घेणारा आहे. मी म्हणते ना की एकट्या व्यक्तीमध्ये जेव्हा अनेक जण तुमच्या साठी वाईट चित्तात, त्या ठिकाणी एकटी व्यक्ती किती खचून जाती, परंतु परमेश्वराची साथ त्याला ताकदवर बनवते. जेव्हा छोटासा दावीद, परमेश्वराला माहिती होतं की अशी वेळ येणार आहे, गोल्यात जो लोकांना हे करत होता, तर परमेश्वर आधीच त्याची तयारी करून ठेवतो. त्याला माहिती का होणार. तर परमेश्वराजवळ गेले असताना आम्ही त्याची जबाबदारी आणि त्याचं स्थान कधीच हे नाही करायला पाहिजे. त्याचा सन्मान त्याचा आहे, त्याची जागा त्याची आहे, ती कधी कोणी घेऊ शकत नाही. अंतःकरण त्याचं आहे, त्याच्यामध्ये त्यालाच राहू द्या. कारण की आताच आपण काय म्हटलं की स्वर्ग थे तेरा सिंहासन और पृथ्वी आसन. आम्ही त्याच्यासाठी कोणतं घर बांधू शकतो नाही. आमचं अंतःकरणच त्याचं राहण्याचं ठिकाण आहे, आमचं शरीर त्याचं राहण्याचं ठिकाण आहे. आमचं जीवन त्याचं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणीही असू द्या, कुठलाही असू द्या, कोणत्याही देशाचा असू द्या, ही पृथ्वीच परमेश्वराची आहे. ह्या पृथ्वीवरचा प्रत्येक मनुष्य परमेश्वराचा आहे. मग तिथं फरक काही झालाच नाही, भेदभाव झालाच नाही. कारण की परमेश्वराने प्रत्येक मनुष्याला बनवलेला आहे. तर तिथं भेदभाव बिलकुलच नाही. त्याने एक समान सर्वांवर प्रेम केलं. सर्वांच्या पापासाठी तो मारला गेला. त्याने भेदभाव कधीच केला नाही. कारण की त्याची निर्मिती आम्ही आहोत. त्यांनी आम्हाला निर्माण केलेला आहे आणि त्याची निर्मिती आम्ही आहोत. जो त्याचं वचन ऐकून त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्या भयामध्ये चालतो. म्हणून या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, जकातदार कसबीनी, ज्यांनी अपराध केलेले, जे मरणाच्या चुका करून आलेले आहे, पण त्यांनी पश्चाताप केला आणि त्यांना देवाने क्षमा केली. परंतु जो धार्मिकता दाखवत आहे आणि चुका करत आहे, पश्चाताप करत नाही, काही फायदा नाही.